हॅलो. रामराम मंडळी. तर 9 वाजून 7 मिनटं 8 मिनटं झालेले आहेत. तर बँक निफ्टी चा चार्ट ओपन आहे. सध्या बँक निफ्टी ओपन आहे. किती ओपन झाला आहे? 53,450 म्हणजे 53,500च्या खाली ओपन झालं आहे. आता आपण पाहिलं की मी काल म्हणालो होतो की इथपर्यंत तर जाऊ शकतो. तर मार्केट बघा इथं गेलं, वरती गेलं आणि वरतून परत खाली आलं. म्हणजे वरच्यांचे स्टॉप लॉस हिट केले मार्केटने आता. तरी पण बाकी आहेत हे लोक 53,852 वाले. पण त्याआधी ही जी लोकं आहेत, ही लोकंही प्रॉफिटमध्ये आहेत. ठीक आहे. तर मार्केट इथे काल ओपन झालं होतं. इथून वरती गेलं, स्टॉप लॉस हिट केले, परत खाली आलं. ज्यांनी कॉल बाय केला होता त्यांचे स्टॉप लॉस हिट करून परत मार्केट वरती गेलं. आणि मार्केटचं हे नेचर असतं, तुम्हाला माहिती आहे. आता ही लोकं इथे आहेत. इथे ह्यांचे स्टॉप लॉस मार्केटने फ्रायडेच्या दिवशीच हिट केले होते. ज्यांनी इथे बाय केला होता, है ना, कॉल बाय केला होता, त्यांनी त्यांचे स्टॉप लॉस इथे हिट झालेत. तर आता बाकी आहेत ही जी लोकं आहेत, ही लोकं आहेत. त्यानंतर मार्केट इथपर्यंत ही जी लोकं आहेत. तर इथं खूप मार्केट 2 वेळा बघा. हा जो एरिया आहे इथे 2 वेळा, 2 ते 3 वेळा जर इथून आपण ड्रॉ करू, 2 ते 3 वेळा हाच एरिया मध्ये मार्केट म्हणजे 100 पॉईंट त्या एरियामध्ये मार्केट थांबलंय, सपोर्ट घेतलाय. तर आपल्याला इथे जर मार्केट मिळालं तर आपण वरती जाण्याचे चान्सेस आहेत मार्केटचे. बघूयात. कधी-कधी काय होतं मार्केटमधूनच रिव्हर्स होतं. तर हा एक त्याच्या अगोदर जर इंट्राडेमध्ये बघू तर हा जो आहे, इथूनच मार्केट वरती गेलं ना, तर हा एक छोटासा स्ट्रॉंग सपोर्ट आपल्यासाठी होऊ शकतो. आणि आपल्याला कॉलसाठी होऊ शकतो. ठीक आहे, बघूया. आणि हे जे आहे मार्केट असं कंटिन्यूअस आलेलं आहे. बघा ना, सपोर्ट, सपोर्ट घेत-घेत सॉरी रेझिस्टन्स घेत-घेत मार्केट कंटिन्यूअस खाली आलेलं आहे. जर आपल्याला कॉल साईडला जायचं असेल, तर माझ्या मते जर हा ब्रेक केला तर आपल्याला कॉल साईडला जावं लागेल. कधी-कधी काय होतं आपण असं विचार करतो, बोलतो की इथून असं जाईल, तिथून तसं जाईल. पण ऑन दी स्पॉट आपल्याला कधी-कधी डिसिजन घ्यावं लागतं मार्केट चेंज होण्याचा. तर इथे काल बघा इथूनच मार्केट वरती आलं, तर हाही तो स्पॉट झाला आहे. इथूनच मार्केट थोडं थांबलं, परत ब्रेकडाऊन देऊन परत वरती मार्केट आलं. तर जेव्हा मार्केटला वरती जायचं असेल तर हायर हाय बनवायला हवा. सध्या तर आपण 1 मिनिटाच्या कॅन्डलवर बघूया, 15 मिनिटाच्या कॅन्डलवर बघूया कुठे काय आहे का? जे आहे, जे समोरच आहे, ठीक आहे. इथेच आहे. काही प्रॉब्लेम नाही, वेगळं काही नाही आहे 15 मिनिटाच्या कॅन्डलवर पण. तर हा जो इथे आहे, हा खूप मोठा सपोर्ट आहे, जो 53,000चा मोठा स्ट्राँग सपोर्टच असतो. ॲज पर होल नंबर 53,500, 53,000. आता मार्केट वरती जाताना 53,500ला थोडा त्रास देणार. इथेच आपण जी डायग्राम काढली ही, हा 53,500ला 500ला थोडा त्रास देऊ शकतो. बघूयात काय आहे. शेवटच्या वेळेला थोडे बाईंग सेलिंग झालेले आहे बघा. इथे बाईंगच्या कॅन्डल्स आहेत 3:15ला, 3:20ला, 5-5 मिनिटाच्या कॅन्डलवर. तर कदाचित खाली जायच्या अगोदर आधी वरती हिट करेल 53,500ला. 53,500ला ब्रेक केला म्हणून लोक एंट्री घेऊ शकतील, है ना. ब्रेक केला म्हणून एंट्री घेऊ शकतो आणि परत तिथून मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत. तर बघूया आपण काय होतंय. 9 वाजून 15 मिनिटाची आपण वाट बघूयात. 3 मिनिटं आहेत. मार्केट चालू झालेलं आहे. 5 मिनिटाची कॅन्डल, 1 मिनिटाची कॅन्डलवर जाऊया आपण बघूया. 53,330 जो इथूनच मार्केट वरती गेलं होतं. तिथे कसा रिॲक्ट करतोय ते बघणं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. घाई नाही करायची, मार्केटला समजून घ्यायचं. जर घाई केली तर मग अवघड होतं. खूप मोठी अशी रेड व्हॉल्यूम झालेली आहे. तेच जर मार्केट वरती जाईल तर ही खूप मोठी ग्रीन व्हॉल्यूम होऊ शकतं. हो, 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 हो. म्हणजे इथं बायर्स बसलेलेच आहेत. असं नाही की ग्रीन व्हॉल्यूम कॅन्डल झाल्यानंतर वरतीच जाईल. बोललो होतो इथपर्यंत 53,501ला ब्रेक करेल. 505 पर्यंत जाऊ शकतं.
बघूयात आता इथे कसं वर्क करत आहे. तुम्ही एक आणि एक गोष्ट नीट ऑब्झर्व केली ना तर छान प्रॉफिट करू शकता. म्हणजे आपण छान प्रॉफिट करू शकतो आपण जर एक आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली तर. सध्या मार्केटमध्ये असं काही दिसतच नाही आहे. कुठेतरी एक मुवमेंट दिली पाहिजे. बघा इथे 470नेच खाली आलं. खूप मोठी ग्रीन कॅन्डल आहे झालेली आहे. खूप बायर्स इथे आहेत असं दिसतंय या कॅन्डलवरून, या पिन पॉईंटवरून. 5 मिनिटाची कॅन्डल, कारण की इथून अगोदरच वरती आलं होतं मार्केट, म्हणून इथूनही कदाचित वरती जाण्याचे चान्सेस आहेत. बघूयात 1 मिनिटावर येऊन. ती 500 व्हॅल्यू खूप मोठ्या झाल्यात ॲक्च्युली. म्हणजे व्हॅल्यू खूप मोठ्या झाल्यात म्हणजे प्रीमियम्स खूप जास्त झालेत ॲज कम्पेअर टू अगोदर जसं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त झालेत. अवघड होतं कधी कधी. 500ला ब्रेक करेल म्हणून लोक येतील आणि मग कदाचित तिथून रिव्हर्स होईल. असं कधी विचार करायचा ना बरं का, डाव जोन्स निगेटिव्हमध्ये आहे तर आपलाही निगेटिव्हमध्ये जातं. असं होत नसतं हां. खूप लोक असा विचार करतात की अरे डाव जोन्स निगेटिव्हमध्ये मग आपले निगेटिव्हमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. असं होत नसतं. बघूयात. सेलिंग प्रेशर तर खूप आहे. जर 53,330 ब्रेक केला ना 53,330, तर मग इथं हा जो आहे इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. हे इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत 53,330 ब्रेक केला तर. पण तो बघा ना, पिन पॉईंटच बनली, ही एक पिन पॉईंट बनली बरोबर ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स घेऊन खाली येते. आणि कधी कधी काय होतं, आदल्या दिवशी प्रॉफिट झालेला असतो, तोही डोक्यात असतो, आजच्या दिवशी प्रॉफिट व्हायलाच पाहिजे असं असतं, लॉस नको असं असतं. आणि ते असायला हवं, लॉस नकोच असं होतं. पण कधी कधी लॉस होतो आणि मग आपण तो रिकवर करायला जातो, मग जास्त एंट्र्या होतात असं होतं, म्हणजे आणि जास्तच लॉस होतो. मग एक पॅटर्न ठरवला ना की ह्या पॅटर्नवर आपण एंट्री घ्यायची, मग ते बरं पडतं. आपल्याला माहिती असतं की लॉस कुठे होणार आहे, प्रॉफिट कुठे होणार आहे. बघूया. सध्या काही दिसत नाहीये. बघूया काय दिसलं तर नक्कीच आपण बघूयात. मार्केट आणि बँक निफ्टी 43,450च्या वर जायला मागत नाहीये. म्हणजे मोठा हर्डल आहे तिथे. जोपर्यंत इथे एक डब्ल्यू शेप बनत नाही, म्हणजे
हा जो डब्ल्यू शेप आहे ना, खाली गेला, परत वरती आला, परत खाली गेला, परत वरती आला. जोपर्यंत हा बनत नाही तोपर्यंत आपण काय कॉल साईडसाठी एंट्री घ्यायची नाही. हा जो आहे हा पॅटर्न वरती जाऊन खाली येऊन मग परत वरती चालला तर मग आपण विचार करू शकतो. ठीक आहे, पण 53,501 मोठी लेवल आहे. आणि जोपर्यंत हा जो एरिया आहे हा खाली ब्रेक करत नाही ना, तोपर्यंत आपण एंट्री घ्यायची नाही. कारण की हाच सपोर्ट आहे, घेतला परत हाच सपोर्ट घेतला, म्हणजे इथं बायर्स खूप आहेत. मग हे ब्रेक कधी होणार? खाली येणार, रिटेस्ट करायला यायला पाहिजे. रिटेस्ट करून इथे एक रेड कॅन्डल बनवली ना मोठी, मग आपण इथे एंट्री घेऊन त्याच रेड कॅन्डलचा स्टॉप लॉस लावून हे टार्गेट घेऊ शकतो. शॉर्ट पोझिशन अशी, त्याच कॅन्डलचा स्टॉप लॉस आणि आपण टार्गेट इथपर्यंत घेऊ शकतो 102 पॉईंटचं. कारण की इथूनच मार्केट वरती आलं आहे. मध्ये हा एक हर्डल आहे हवाला. बघूया, थांबलंय मार्केट, स्वतःला तर थांबवतोय. म्हणून एंट्री घेताना बरोबर एंट्री घ्यावी, खूप विचार करावा. एंट्री घेतल्यानंतर विचार नाही करायचा, एंट्री घेण्याच्या आधी विचार करायचा. मी सगळं काढतो म्हणजे तुम्हाला कळेल. खूप लोकांनी 501च्या वरती आपले स्टॉप लॉस लावले असतील, सेलर्स लोकांनी, बरं का. पुट बायर म्हणजे कॉल सेलर, हां, पुटच्या अपोजिट कॉल, सेलरच्या अपोजिट बायर, म्हणजे हे दोन्ही सेम असतात. पुट बायर, कॉल सेलर. पाचशे एकचा एक हर्डल आहे, बघूया काय होतं. कधी कधी इन्व्हिटेशन पण असतं बायर्सला, 501चा ब्रेक करतोय म्हणून, असंही होतं. म्हणजे ग्रीन कॅन्डल बनवेल, 501ला ब्रेक करेल, आणि मग आपल्याला वाटेल, म्हणजे जे बायर्स आहेत त्यांना वाटेल की हे ब्रेक झाला, एंट्री घेतील आणि मग खाली येईल, असंही होतं. हम्म. कधी रिटेस्टची वाट बघितली ना, मग ते बरं पडतं आपल्याला. कधी रिटेस्टसाठी वाट बघितली तर रिटेस्टमध्ये आपण जेव्हा एंट्री घेतो ना, स्टॉप लॉस आपला फार कमी होतो. मग 501ला ब्रेक करायला चाललं आहे, जर 501ला ब्रेक करून तिथेच सस्टेन राहिला तर मग आपली लॉंग पोझिशन घ्यायला काही हरकत नाही, पण सस्टेन राहायला पाहिजे.
आता इथं खूप लोकांना एंट्री दिली असेल 501 ला ब्रेक करायला असं आणि मग तो रप खाली येऊ शकतो. असं होऊ शकतं. म्हणून अशा अचानक ग्रीन कॅन्डलमध्ये घुसायचं नाही. असं आहे असं नाही की आजच असं होतंय. ते होतंय दरवेळेलाच होतं असं. आपण एंट्री घेतो, बरोबर टॉपला आपली एंट्री होते आणि बरोबर मार्केट खाली येतं. बघूया काय होतं. म्हटल्याप्रमाणे झालं ना, बरोबर घेतली एंट्री, खूप लोकांनी घेतली असेल आणि मग स्टॉप लॉस सेट करायला येऊ शकतो. कुठली आता आपली एंट्री 501 च्या वरतीच होणार, 500 च्या वरतीच होणार. जर आपल्यालाही घ्यायची असेल तर 500 च्या वरतीच घेऊयात आपण एंट्री. जर ह्याच्या आत आला ना, हे जे आहे 43,450 च्या खाली आला ना, मग परत तो वीक होईल आणि परत तो खाली जाऊ शकतो मग. कारण की खूप आता व्हॉलॅटिलिटी क्रिएट झालेली आहे. इथं खूप लोकांनी बाईंग केलेली आहे. तर कदाचित तो किंवा इथं असंही झालं असेल, खूप लोकांनी आता पुट साईडला ट्रेड घेतला असेल. बघूयात. सध्या नो ट्रेड, कोणताही ट्रेड बसलेला नाहीये. जर 501 ब्रेक केला तर मग माझ्या मते 648 ला जायला पाहिजे. जर 501 ब्रेक केला. बघूया आपण त्याप्रमाणे ऑप्शनची पण मुवमेंट व्हायला पाहिजे. हम्म. सध्या नो एंट्री आहे. ही जी अशी ग्रीन कॅन्डल बनते ना, खूप हायर लेवलला एंट्री देते आपल्याला बरं का.
त्यामुळे जरा सांभाळून राहायचं. पाचशे एक ब्रेक करून सस्टेन राहिला तर मग काहीतरी आहे. मग चान्सेस आहेत. चाललाय आता ना. स्वतःचा हाय ब्रेक करायला हवा. घेतलं त्यांनी परत एकदा लोकांना वाटतं. 501च्या ठिकाणीच खूप स्ट्रगल होत आहे. त्याला ब्रेक करून वरती जायला पाहिजे. आता हा सपोर्ट घेतोय कधी, हा वाला 463. इथे थोडी मारामारी होत आहे. तर आधी बहुतेक हायर पॉईंटला जायला हवा. आज पण कॉल साईडच आहे, बघूया. पिन पॉईंट झालेली आहे यार इथे. कधी कधी या पिन पॉईंट, ही जी दिसते तुम्हाला ही पिन पॉईंट, जरा ही टेन्शनवाला असते पिन पॉईंट. म्हणजे टेन्शनवाला म्हणजे मार्केटला खाली आणायचं काम करते असं म्हणतो. ही पिन पॉईंट जर ब्रेक झाली ना, खूप वरती जाण्याचे चान्सेस आहेत मार्केटचे. आता इकडले लोक निघाली असतील आणि मार्केटला वरती जायला हवं ॲक्च्युली आता. मिनिमम टार्गेट इथं 540 पर्यंत. जोरात जायला हवा, जायला तर हवा तर हवा, कारण की खूप लोक निघतील तिथून. 53 527. 30-40 पॉईंटची तर मुवमेंट मिळायला पाहिजे, ही जायला तर पाहिजे. बघूयात. इथेही बाईंग झालेली आहे आपली बरं का. इथे खूप छान अशी बाईंग झालेली आहे. मार्केट अजूनही 501 वरच थांबतंय, म्हणजे वरती जाण्याचे चान्सेस दिसत आहेत. कधी कधी मार्केट स्लो अँड स्टडी वरती जात असतं. हळूहळू हळू असं वरती जात असतं. रिटेस्ट पण झालेली आहे.
ऑप्शनच्या प्राइजेसमध्ये पण मुवमेंट चांगली येत आहे. इथे पिन पॉईंट बनवली एक उलटी पिन पॉईंट. आता इथे भांडण चालू आहे. इथून एक हॅमर, इथून एक हॅमर, सगळे हॅमर किंवा पिन पॉईंट बनवलेले आहेत. भांडण चालू आहे सध्या. बाईंगचे खूप कॅन्डल्स येत आहेत बघा, तुम्ही बघत असाल नुसत्या बाईंगचे कॅन्डल्स येतात ॲज कम्पेअर टू सेलिंग. आता आपला आपला 53,000चं हे तर ब्रेक झाला. 53,000 500 53,500चा ब्रेक झालेला आहे. आता हा आपला सपोर्ट होऊ शकतो. काय पॅटर्न न बनता चाललाय सरळ. इथे एक सपोर्ट घेतला हा. इथे आपण का नाही घेतली, कारण इथे रेजिस्टन्स होता 500चा, म्हणून आपण इथे एंट्री घेतली नाही. ऑप्शन प्राइजेसमध्ये जास्त मुवमेंट दिसत नाही. खूप रेड कॅन्डल अशी झाली ना. माझ्या मते आज मार्केट असा सपोर्ट घेऊन जातोय वाटतं. कधी कधी विचार करावा लागतो, काही सुचत नसतं. त्याच्यामुळे शांत बसलेला असतो. म्हणजे मार्केट इथपर्यंतच गेलं, तर आपण ह्याला एक असा ड्रॉ करून ठेवूया, म्हणजे रेफरन्स पॉईंट. म्हणजे 53,537, म्हणजे इथूनही मार्केट खाली आलं, तसं इथूनही मार्केट खाली आलं. अच्छा, म्हणजे हा नाही, बरोबर आहे, ठीक आहे. आता कधी कधी आता बघा, आता असं होतं, अशी ट्रेंडलाईन ब्रेक केली की एंट्री घ्यायची नाही. अशी ट्रेंडलाईन ब्रेक केली की एंट्री घ्यायची नाही, कारण की तो कधी कधी फेकआउट असतो. म्हणून हा जो परत एक मोठी ग्रीन कॅन्डल बनून जाऊ शकतो वरती. बघूया, जर आता आपला एंट्री लेवल असेल असं, इथं जर असेल, इथं ग्रीन कॅन्डल बनली, जस्ट 20 पॉईंट स्टॉप लॉस असं होऊ शकतं.
आता वरून खाली आला म्हणजे 500चा सपोर्ट व्हायला पाहिजे. 500 म्हणजे एकदम 500च नसतो, कधी-कधी प्लस मायनस पण असतो. आपण डाउन साइडला कधी विचार करणार, जेव्हा ह्याच्या खाली येईल ना, तेव्हा आपण डाउन साइडला विचार करणार. आणि टार्गेट हे 68 पॉईंटपर्यंत. हं. कॅन्डलला कधी पण क्लोज होऊ द्यायचं आतमध्ये. म्हणजे आधी मार्केटला वरतीच घेऊन जायचं लोकांना, वरच्या लोकांनाच उडवायचं. ती क्लोज झाली ना तर चांगलं आहे. खूपच मोठी कॅन्डल बनते ना. खूपच मोठी ग्रीन कॅन्डल झाली. पण कधी-कधी असं होतं, ग्रीन कॅन्डल बनते, व्हॉल्यूम पण छान जबरदस्त आहे. अरे बापरे! म्हणजे लोकांना तोडायचंच आहे आता वरती घेऊन जाऊन. आता मिनिमम इथपर्यंत यायला पाहिजे, हे 120. काल जसं मी सांगितलं ना, तशाप्रमाणे झालं आता. कालचं तुम्ही ऐकलं असाल आपला ट्रेडिंगचं. कधी-कधी इथे ना, ही बघा, ही खूप मोठी व्हॉल्यूम कॅन्डल बनली आहे. ही व्हॉल्यूम कॅन्डल बनली आहे तर मार्केट कधी-कधी खाली येतं. खाली येतं आणि मग परत वरती जातं. असं का होतं माहीत नाही, पण कधी-कधी होतं. खूप मोठी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, व्हॉल्यूम कॅन्डल आहेत. मार्केट इथं सगळ्यांची स्टॉप लॉस हिट करतं. खूप लोकं एंट्री घेतात आता. मार्केट इथं येतं. मग वरती परत जातं. असं होतं. बघूया. इथे आला तर एक्झिट. 502ला इथं आला तर एक्झिट. बाईंग खूप कॅन्डल मोठी झालेली आहे. पण असं का? ब्रेक करायला हवा, जोरात ब्रेक करायला हवा. सपोर्ट घेत वरती आला, परत याला. बघूया. इथे आला की एक्झिट व्हायचं. 23 पॉईंट. ग्रीन कॅन्डल छोटे-छोटे होतात कधी-कधी. आणि मोठी म्हणजे रेड कॅन्डल छोटे-छोटे होतात. मी काढतो जरा बाजूला.
अजून त्या ट्रेंड लाईनच्या आतच आहे. हा आता आपला स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे. म्हणजे तेच 53,000 वरती जायला पाहिजे, ब्रेक करायला पाहिजे. व्हॉल्यूम कॅन्डल पण छान आहे. बघूयात. हा आता इकडे सेलर आहे, तर तो ब्रेक केला तर मिनिमम आपलं हे टार्गेट इथपर्यंत तरी यायला पाहिजे. बघूया आपण 1000, 2000, 1500 घेऊन जायचं 40-50 पॉईंट. मिळाले जास्त तर जास्त घ्यायचे. ते बाईंग चालू आहे, पण बाईंग स्लो अँड स्टेडी आहे यार. बाईंग कशी अशी सरळ 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 व्हायला पाहिजे. हे निघतील इकडून जाईल ना वरती, तो खूप जोरात जाईल. मार्केट खाली येते वरती येते, मग आपला ऑप्शनचा प्राइस पण आहे तिथेच राहतो. बाईंग बरोबर मार्केट बघा कसं चाललंय. चॅनलमध्ये चाललंय, चॅनलमध्ये प्रॉफिट होत नाही. चॅनल ब्रेक करायला पाहिजे जोरात. बरोबर पॅरल चॅनलमध्ये चाललेलं आहे. हा पॅरल चॅनल ब्रेक करून इथून इथून तसा वरती गेला ना, मग खूप छान असं प्रॉफिट आपल्याला दिसू शकतं. बघूयात. जोरात मोठी ग्रीन कॅन्डल व्हायला हवी मार्केटला मुवमेंट द्यायची असेल तर. एक रेजिस्टन्स आहे इकडल्यांचे, कारण की कसं आहे काल डाव जोन्स जे आहे ते खाली पडलं, तर आपलं पण मार्केट पडेल असा विचार आहे, पण आपलं मार्केट वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण की बाईंग चांगली आहे, पण तेच कधी कधी बाईंग होते, मार्केट खाली येतं आणि मग वरती जातं. कधी कधी बरं का, कधी कधी. ही वरची लाईन आहे ना, ही पॅरल लाईन ही ब्रेक करायला पाहिजे. पण जर असा पॅटर्न टाकूयात, पण तो ब्रेक केला मग खूप जोरात जाईल वरती. मग मिनिमम टार्गेट आपलं इथपर्यंत तरी, कारण की इथून मार्केट खाली आलंय ना, येऊ शकतो. बघूया तिथेही बघा ग्रीन कॅन्डल, व्हॉल्यूम पण छान आहे ग्रीन. आता वरती जाण्याचे चान्सेस आहेत. ब्रेक करायला हवा, ब्रेक करायला हवा. चला 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 चला. ठीक आहे. बर. मार्केट तर छान ब्रेक करतोय. ह्याच्यासोबत ना आपल्याला ऑप्शनचा चार्ट पण बघायचा असतं बरं का. नुसता हा चार्ट बघून फायदा नाही. ऑप्शन कसं मुवमेंट देतो, ऑप्शनची काय मुवमेंट असते, ऑप्शन कुठे काय करतो, त्याचा पण इम्पॉर्टंट आहे बघणं. कसं आहे तो, किती मुवमेंट देतो, आपल्याला कुठे स्टॉप लॉस ठेवावा लागतो, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात.
चाललाय बाईंग चालली आहे. छान चालली आहे बाईंग. तुम्हाला हे कळलं असेल, व्हॉल्यूमचे कॅन्डल्स बघत जा. व्हॉल्यूमच्या कॅन्डल्सवर खूप इम्पॉर्टंट हे होतो. आणि पॅरलल लाईनमध्ये जर झालं तर पॅरलल सपोर्टच्या इथं आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो. जसा की मी बोललो तुम्हाला, आपलं हे झालं होतं ना, असं एंट्री घेतली होती इथे कुठेतरी, इथपर्यंत टार्गेट आले. हो. प्रीमियम फार वाढत नाही आहे, किंवा वाढतो फार तर फटफट कमी पण होतो आहे, असं प्रीमियमचा प्रॉब्लेम चालू आहे. बायर्सला प्रॉफिट कधी, हां, आता अशा अशा कंडिशन पण खूप छान होतात बरं का. मोठी एक ग्रीन कॅन्डल आणि छोटी बेबी कॅन्डल जर असेल रेड कॅन्डल, रेड कलरची, तर खूप मार्केटवरती जाण्याचे चान्सेस असतात. बघूयात. सगळीकडेच रेजिस्टन्स आहे, सगळीकडेच रेजिस्टन्स आहे. बघा ना इकडं, म्हणजे मार्केट जिथे जिथे थांबले तो आपला रेजिस्टन्स असतो. इथं मार्केट इथून खाली आलं हा रेजिस्टन्स, परत इथून खाली आलं हा रेजिस्टन्स. कधी कधी हे छोटे रेजिस्टन्स असतात पण खूप मोठ्या पद्धतीने काम करतात. मार्केटमध्ये बाईंगच बाईंग आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. आता हे आपण सगळं काढूयात, तुम्हाला क्लिअर दिसेल जरा. लांबचा ओटीएम काय लवकर वाढत नसतो. आता बायर्स ग्रीन कॅन्डल तर झालेलं सगळीकडे. आता आपला जर आपलंच बघायचं असेल तर असा हा सपोर्ट, मार्केट कधी कधी येतं आणि हा सपोर्ट घेऊन जातं वरती. आता आपण 53,500ची लाईन ड्रॉ करूया, म्हणजे हा आपला सायकोलॉजिकल लेवल आहे. आता तर मी जे सांगितलं ते ब्रेक करायला पाहिजे, ब्रेक केलं, ठीक आहे. पण अशाने बायर्सला फायदा होत नसतो. ही जीला आहे, बायर्सला फायदा होत नसतो. आपलं इथे एक डब्ल्यू पॅटर्न झाला, रिटेस्ट पण झाला, पण प्रॉब्लेम काय, इथे एक सायकोलॉजिकल लेवल होती, त्याच्यामुळे आपण कुठेच ट्रेडच्या बद्दल विचार केला नव्हता. पण इथे जसा आला, मी एक ट्रेड घेतला, मला मी दाखवतो. हे 1000 प्रॉफिट आहे आपलं, आणि आजचा दिवस क्लोज करतोय. 1079 प्रॉफिट आहे आपलं. इथे कुठेतरी माझी एंट्री 778, आणि इथे कुठेतरी एक्झिट झाली, ठीक आहे. बघा इथून ह्याची मुवमेंट बघायची, ह्याची मुवमेंट पण कसं, आता जर हा 810 ऑप्शनचा प्राईस 810 ब्रेक करेल तर मग मिनिमम 856 पर्यंत टार्गेट असेल, ठीक आहे. पण म्हणजे ऑप्शनच्या प्राईसवर पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे जसं 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 ब्रेक करत आहे, मी इथे लावला होता, म्हटलं इथे घ्यावं, आणि ते पण ते कारण की मी तुम्हाला सांगितलं की 500ची जी लेवल आहे ती इम्पॉर्टंट हो लेवल होती. मग माझी एंट्री इथे झाली नाही, मी जस्ट लावलं होतं, माझी एंट्री इथे कुठेतरी झाली होती, आणि स्टॉप लॉस इथे कुठं, आणि हे इथेच्या हेचपर्यंत मी घेतलं होतं. इथं तुम्हाला जसं सांगितलं मी इथे एंट्री घेतली होती, आणि हे 22 पॉईंट घेतले. 6-2-12 पुढे गेलं, 6-2-12 एक्झिट होईपर्यंत 1079 आलेत, ठीक आहे. तर आजचा दिवस क्लोज. जास्त पॉईंटसाठी थांबायचं आहे, पण जसं हे लाईव्ह ट्रेडिंग करतोय, तर त्याच्यामुळे जरा अंदाज येत नाही, तर अंदाज घेऊन आपण ते करूयात. आजचा दिवस क्लोज. एंट्री झाली 1079 मिळाले, त्याच्यामध्ये ब्रोकरेज काहीतरी गेले असेल 110, 110, 120 रुपये. बघूयात, ठीक आहे. चला, थँक्यू. हो.